नमस्ते, आप पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी ढवळ पाटी येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ढवळ मधील आदित्य शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे, पिंटू लोखंडे यांनी सोमनाथ संदीप जाधव या युवकास त्याच्या वडिलांसमोर रस्त्यावर आपटून खून केला। सदरचे आरोपी पैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, परंतु ओम लोखंडे या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही। सदरचा आरोपी अजूनही खुलेआम फिरत असून राजकीय वर्दस्तामुळे त्याला अटक करण्यात येत नाही। तसेच सदरच्या आरोपीची कुठलीही चौकशी केली जात नाही। त्याच्या मार्फत फिर्यादीच्या जीवाला धोका असून त्यांना तो आरोपी मारण्याचा प्रयत्न करत आहे, तरी त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी। जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदरच्या आरोपीला अटक झाली नाही तर दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आज रोजी आम्ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कैलासवासी सोमनाथ संदीप जाधव याच्या खुनाच्या संदर्भातील आरोपींना अटक करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। तर या म्हणजे जय मल्हार क्रांती संघटनेच्या ह्याच्यावरती आज आम्ही जर इथं बघितला गेला तर आज आम्हाला बी ह्या गोष्टीच वाटते की जे तपास जर बघितला तर ह्या सदरच्या खुनाच्या तपासमध्ये 3 आरोपींना अटक केलेलं आहे, पण ह्याचा 4था आरोपी आहे। ह्याचा कुठल्याही प्रकारचा तपास कुठपर्यंत आला आहे, काय आला ह्याचा आम्हाला काय अजूनही मिळालं नाही। तर तपास केला जातो एवढंच म्हणलं जाते। सदर खुनामधील जे काय आता तपासाविषयी मला बोलता येणार नाही, परंतु जरी हे तपास साहेबांच्याकडून चालू आहे, परंतु ह्याच्यातील जर तपास बघितला तर तपासामध्ये बऱ्याच गोष्टी असा फेरफार केलेला दिसतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपास करण्यासाठी आज आम्ही इथं आदरणीय लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनानुसार इथं साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि 27 तारखेच्या जर ओम लोखंडे या आरोपीला जर अटक केली गेली नाही तर आम्ही 27 तारखेला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन इथं मोर्चा काढणार आहे। आणि या मोर्चातून आम्हाला एवढीच मागणी करायची की ह्या जी काही खून झालेला आहे खुनाचा योग्य तपास करावा आणि ह्या तपासामध्ये या विशेष तपास अधिकाऱ्यामार्फत तपास करावा ह्याची मागणी केलेली आहे आम्ही। तसेच ह्या तपासामध्ये जे काय मुलीचे वडील नरसिंग शिंदे तिथं असताना त्यांना आरोपी केला, त्यांना आरोपी करण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे। आणि जर समजा तसं नाही झालं तर 27 तारखेला आम्ही सगळ्या फलटण तालुका रामोशी समाज आणि जय मल्हार क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आम्ही मोर्चा काढणार आहे। आणि एवढीच आम्हाला साहेबाला माहिती आहे की लवकरात लवकर ओम लोखंडे याला अटक करण्यात यावी। मधले फलटण तालुका अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना। आज आम्ही परत एकदा फलटण पोलीस स्टेशन येथे एक 3रा आरोपी 4था आरोपी जो सापडला नाही ओम लोखंडे याच्या संदर्भात निवेदन घेऊन इथे हजर आहे। तर येणाऱ्या 27 तारखेपर्यंत जर तो आरोपी सापडला नाही 26 तारखेपर्यंत तर 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्व समाज गोळा करून एक उग्र आंदोलन करू। आंदोलनचं आमच्या मोर्चाचं साधारणतः नाना पाटील चौक ते फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या रूटला होणार आहे। तर यासाठी मी आदरणीय श्री पवारसाहेबांना असं विनंती करतो की आपण कसल्या परिस्थितीत 26 तारखेपर्यंत तो आरोपी येथे हजर करावा, अन्यथा आंदोलन आम्ही उग्र पद्धतीने करू। कारण आम्ही आतापर्यंत जवळजवळ 2 ते 3 आम्ही निवेदन दिलेले आहेत। आता आमचा संयम तुटलेला आहे। माझं एवढंच सांगणं आहे। जय मला। आज आम्ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला सर्वजण जमा होऊन सोमनाथच्या न्यायासाठी सर्वजण आम्ही निवेदन देण्याकरता इथं आलेलो आहे। तरी इथून पाठीमागचे बी सगळे आणि इथून पुढचं जे काय आमच्या अन्याय होते आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत। तर 2 दिवसात त्या लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावी आणि आमचं पुढचं आंदोलन थांबवावं एवढीच आमची इच्छा। आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 3 आरोपी तर तुम्ही पकडलेत, चांगली गोष्ट आहे, पण 4था आरोपी महत्त्वाचा आरोपी त्याला पकडणं फार महत्त्वाचं आहे।
आणि त्याला एवढ्या 2 दिवसात पकडण्यात यावं अशी आमची जय मल्हार क्रांती संघटनेच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे. आणि जर तसं काही झालं नाही तर 27 तारखेला आम्ही उग्र आंदोलन मोर्चा काढून इथं निवेदन परत देणार आहे. ठीक आहे. 27 तारखेला उग्र आंदोलन करणारच आहे. आणि SP साहेबांना बी सांगू इच्छितो की बाबा आमच्या समाजावर जे अन्याय होतोय ते अन्याय लवकरात लवकर थांबावा आणि सदर आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी. जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष मी कुमार जाधव. मी फलटण शहरला ग्रामीण भागात आलेलो आहे पोलीस स्टेशनला. तर साहेबांना एक विनंती आहे की 3 आरोपी पकडलेत, 4था आरोपी पण पकडावा ही त्यांना विनंती आहे. नाहीतर आम्ही 27 तारखेला उग्र आंदोलन करणार आहे ही त्यांनी दखल